राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, एक महत्वाची बैठक राज्य कर्मचारी संघटनेसोबत झालेली आहे। आणि मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रियालिटी चेक इंडिया आणि आज आपण बोलणार आहोत 8व्या वेतन आयोगासोबत झालेल्या महत्वाच्या बैठकीबद्दल। तर मित्रांनो, यामध्ये पहिलं मेन कंटेंट मध्ये पहिलं पॉइंट आहे फॅमिली नीड बद्दल। संघटनेने मागणी केली आहे की फॅमिली नीट मध्ये आई वडील समाविष्ट करून 5 सदस्य गृहीत धरावेत। किमान वेतन वाढ, सध्या 18,000 असलेलं किमान वेतन थेट 65,000 करण्याची मागणी। फिटमॅन फॅक्टर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगात 2.57 होता, आता 3.8 करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। महागाई भत्ता डे वाढ कमी असल्यामुळे आता किमान 4% वाढ बाय डिफॉल्ट देण्याची मागणी। प्रवास भत्ता 6व्या वेतन आयोगाप्रमाणे टी वाढवण्याचा मुद्दा पुन्हा पुढे आलेला आहे। आणि 6वं आहे प्रमोशन मध्ये समानता, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये असलेला फरक दूर करून सर्वांना समान लाभ देण्याची मागणी। आणि शेवटच्या मित्रांनो, वार्षिक वाढ अॅन्युअल इन्क्रीमेंट 3% वरून थेट 5% करण्याची मागणी। मित्रांनो, या सगळ्या मागण्या आहेत, अजून अंतिम निर्णय झालेला नाही, पण जर यापैकी काही जरी लागू झालं तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल होऊ शकतो। तुमचं मत काय आहे? 65,000 किमान वेतन योग्य आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।